पण ऐका म्हटलं गडाच्या पाहिजेवर एक नेहमापूर नावाचं गाव आहे म्हटलं आणि त्या गावामध्ये एक शिवा कशिप नावाचा मावळा राहतो म्हटलं हुबेहूब तुमच्यासारखा दिसतोय, तुमच्यासारखी नक्कल करतोय, तुमच्यासारखी दाढी ठेवतोय आणि तुमच्यासारखी चंद्रकोर लावतोय म्हटलं त्याला बोलवायचं का त्याला बोलवण्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, पण 18 पगड जातीला घेऊन स्वराज्याची स्थापना केली. पण आज माणूस माणसाला बोलायला तयार नाही, माणूस माणसाला ओळखायला तयार नाही. अरे पण ऐका, त्यावेळेस माझ्या छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माची माणसं एकत्र आणली आणि ही महाराष्ट्राची बातमी झाली ती काय उगाच नाही. अनेक जाती धर्माच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्ताचा अभिषेक करून स्वतःच्या प्राणाच्या आहुती केली, आपले मुंडके या मातीमध्ये काढून घेतले. त्यावेळेस ही महाराष्ट्राची बातमी झाली. शिवाला बोलवण्यात आणि वाकून राजांना 3दा मुद्रा केला. जसे राजे तारीख ठेवायची तशीच तारीख शिवाच, जसे राजे चंद्रकोर लावायची तशीच चंद्रकोर शिवाच. आणि मग राजांनी आपला श्रेयटोप शिवाला घातला, आपल्या अंगावरची कपड्या दिली, आपल्या अंगावरचा शेरा दिला आणि मग तो शिवा कशी हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज दिसू लागला आणि राजांना म्हटला, तसं तुम्ही मला ओळखू शकत नाहीत म्हटलं, तसं तो सिद्धी पण मला काय ओळखतंय म्हटलं. राजांनी शिवाचं बोलणं ऐकलं, शिवाला विचारलं, शिवा अरे आम्ही तुला सिद्धीच्या भेटीसाठी पाठवणार आहोत, तुला कसं कळलं रे? त्यावेळेस त्या शिवाला दिलेलं उत्तर खूप गोड होतं. तो म्हणतो, राजे अहो तुमच्या काळजाचा प्रत्येक ठोका सांगतो ना हो म्हटलं राजा, तुम्हाला काय म्हणायचं. राजांच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. गडबडून शिवाला मिठी मारली आणि शराबकीची थाप त्या शिवा काशीच्या पाठीवरती पडली. अंत्य शराबकीच्या थापीनं शिवाची ओळख महाराष्ट्राला करून दिली. शिवाला सिद्धीच्या भेटीसाठी पाठवण्यात आलं. इकडे खान नफील झाला. तेवढ्या सपाटीमध्ये राजे विशाळगडाच्या दिशेने निघाले. इकडे खानाच्या छावणीमध्ये अनन्य आनंद झाला. शिवा धरला गेला, शिवाजी पकडला गेला, अनन्य आनंद झाला. पण ऐका गेला त्याच दरबारामध्ये 2 डोळे हे असे होते. त्यानं छत्रपती शिवरायांना पाहिलं होतं. तो म्हणजे अफजल खानाचा मुलगा आगाखान. तो सिद्धीला म्हटला, होतो रे ये शिवा, शिवाजी नाही हो सकता. अरे क्या करो बदल शिवधर, ये शिवाजी नाही हो सकता. म्हणतो अफजल खानाच्या वधाच्या वेळी मी शिवाजीला पाहिले आणि हा जर शिवाजी असेल एका मस्तकावर एक वारा शिकून असली पाहिजे होती. सिद्धीने तलवार घेतली, शिवाचा मुकुट उडवण्यात आला. तलवाराचे खोट नाही,
शिवा मारला गेला गेला शिवा. अरे पण आमच्यासारख्या सामान्य कीर्तन करायला कीर्तनातून शिवा सांगावं लागतं का? अरे हे सगळे